ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय मंडळी. ओम नमः शिवाय मंडळी. शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज जो प्रश्न घेतला आहे की तो असा आहे की जे आपण तेरवी बारावे असं असतं ना, अथवा वर्षश्राद्ध या ठिकाणी भोजन केलं तर बाधा होते का, असा प्रश्न आहे. तर मंडळी, आता आपण थोडक्यात समजून घेऊया. तर बाधा होते, पण ते कोणाला होते? जे का देवगुणी, मनुष्यगुणी असे जी व्यक्ती असतात त्यांना त्याची बाधा होते. आता ते का होते त्याचं कारण असं आहे की बऱ्याच वेळेस काय असतं, जी मृत्यू झालेली व्यक्ती असते ना, त्याच्या जो जीव आहे, आत्मा आहे म्हणतो आपण, ते अतृप्त राहिलेला असतो. आणि अतृप्त आत्मा राहिल्यामुळे ज्या ठिकाणी तो कार्यक्रम आहे, ज्याच्या घरी तो कार्यक्रम आहे, त्या ठिकाणी त्याचा आत्मा हा भटकत असतो. म्हणजे तिथं स्वभावतरी असतो, सर्वत्रच तिथं असतो. आणि तो आत्मा खूप भुकेलेला असतो. आता ही भुकेलेला आत्मा का असतो की बऱ्याच मंडळीच्या हातून ज्यावेळेस जिवंत होते ते, त्यावेळेस अन्नदान असं काही कुणाला त्यांच्या हातून झालेलं नसतं. आपला असंच शास्त्रीय नियम आहे की आयुष्यामध्ये आल्यानंतर आपल्या हातून कुणाच्या तरी मुखामध्ये अन्नदान अशा गोष्टी व्हायला पाहिजे असतात. त्या का व्हायला पाहिजे असतात की आपला मृत्यू झाल्यानंतर हे जे आपण अन्नदान वगैरे अशा गोष्टी केलेल्या आहेत, त्याचं जे पुण्य आहे, त्या पुण्यामुळं तुम्हाला स्वर्गामध्ये एकतर मोक्ष मिळतो आणि तुम्ही तिथं उपाशी राहत नाहीत. ज्या लोकांच्या हातून असं अन्नदान वगैरे अशा गोष्टी होत नाहीत, त्या लोकांना वरी एंट्री नाही. वरी गेलं तर ते वरील समजा स्वर्ग लोक आहेत, ते म्हणतात तुझ्या हातून काही पुण्य झालेलं नाही, अन्नदानाचं पुण्य झालेलं नाही, त्यामुळे तुला इथं भेटणार नाही. त्याच्यामुळे तू खाली पृथ्वीवर जा आणि ते अन्नाचा शोध घे. मग ते अन्नाच्या शोधार्थ जे संबंधित लोक असते, त्याचे नातलग वगैरे, त्यांच्या सभोवताली फिरत असतो आणि त्यांना त्रास करतो. मग या लोकांनी त्याचं युक्तियुक्त अन्नदान नाही, अगर त्याच्यासाठी नैवेद्य नाही ठेवला तर तो उपाशी राहतो आणि भटकतो, मग जास्त त्रास देतो. आणि त्याचा जो त्रास आहे ते वातावरणामध्ये असा फिरतो. आणि त्याच्यामध्ये जर ही देवगुणी मनुष्यगुणी ही जी लोक जर असतील त्या ठिकाणी, अगर त्याचं भोजन करीत असतील, त्याच्यासाठी जी त्याच्या नावाने समजा 12वी 13वी आपलं जे असतं ना वर्षश्राद्ध, याच्यासाठी जर भोजन व्यवस्था चालू असेल तिथे, आणि त्याचं जर अन्न त्यांनी भक्षण केलं तर खूप त्रास होतो. ज्यांनी खाल्लं ना त्यांना त्रास होतो त्याचा. आता त्यांना प्रत्येकाला वेगवेगळा त्रास होतो, पण होतो. म्हणून बरेचसे लोक अन्न ग्रहण करत नाहीत, ते खात नाहीत. त्यांना माहीत नाही, फक्त कुणीतरी सांगितलेलं असतं की वर्षश्राद्धचं 12वी 13वीचं तुम्ही अन्न खाऊ नका, भोजन खाऊ नका, एवढंच सांगितलेलं असतं. पण त्याच्या मागचं बऱ्याच जणाला माहीत नसतं. ज्यावेळेस गुरुदीक्षा वगैरे घेतल्यानंतरही बरेचसे लोक खात नाहीत, अथवा काशीहून आल्यानंतरही खात नाहीत. तर ते का खायचं नाही हे सांगितलं न जाता
त्यांना फक्त खायचं नाही एवढंच लक्षात असतं आणि ते तेवढं पाळतात फक्त. पण त्याच्यामागं असं आहे की ही जी आपण देवगुणी मनुष्यगुणी जी असतात त्यांना ती बाधा होतेच, फक्त राक्षस गुणींना होत नाही ती. कारण राक्षस गुणी ही त्यांचा आहार बी वेगळा असतो, म्हणजे माणसाचं नाही पण ते आपण एक राक्षसाचा, त्याच्यामुळं त्यांना ते काही पचतं, त्यांना काही चालतं. पण मनुष्यगुणी देवगुणी या लोकांना, ज्याच्या पत्रिकेमध्ये मनुष्यगुणी दोन देवगुणी असतात ना, त्यांना ते बाधतं. तर बाधण्याचं कारण पण तुम्हाला सांगितलं, ज्या व्यक्तीचं तुम्ही अन्न ग्रहण करता आहात त्या व्यक्तीच्या हातून पुण्यकर्म अन्नदान अशा गोष्टी न झाल्यामुळे हे आपल्याला बाधतं. कारण तसा हावहाव भुकेनं व्याकुळ झालेला असतं ती व्यक्ती. ज्याच्या हातून पुण्यकर्म झालेलं आहे, अन्नदान अशा गोष्टी असतात, त्याचा काही त्रास होत नाही, समाजाला होत नाही, अगर ती त्रास पण देत नाही इतरांना, नातलागला पण देत नाही ते. पण त्यानं ज्या वेळेस पृथ्वीवर आहे, जिवंत होतात, त्यावेळेस त्यानं काही अन्नदान अशा गोष्टी काही करायला पाहिजेत. पुन्हा कर्म चांगलं आपलं असेल तर ते पुढे त्रास होत नाही मृत्यू झाल्यानंतर, याची बी दक्षता घ्यायला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सांगत असतो की तुमच्या हातून काही ना काही थोडं काय आपण अन्नदान करायला पाहिजे, तुम्ही अन्नदान व्हायला पाहिजे. तर हा प्रश्न केलेला होता आपल्याला, म्हणजे केलेला होता म्हणजे काल एक ताईंनी पण असं म्हटलं की आम्ही एक खाऊन आलो तर आम्हाला दोघांनाही त्रास व्हायला आहे. तर त्याचं कारण ते असतं. मग त्यानिमित्त मग तुम्हालाही सांगावं म्हटलं की जर वर्षश्राद्ध 12वी-13वीचं जर अन्न ग्रहण केलं तर आपल्याला त्रास होतो. कारण त्या व्यक्तीनं काही आयुष्यामध्ये पुण्याचं कर्म असं काही केलेलं नसतं. ते जिवंतपणे बी तसाच असतो आणि गेल्यावर बी तेच राहतं. म्हणून होता येईल तेवढं आपल्या हातून काय जेवढ्या गोष्टी घडत्यात सहजरित्या तेवढ्या तरी कराव्यात. पुण्याचे काही कामं करावीत. आणि सगळ्यात म्हणजे अन्नदान हे महत्त्वाचं असतं. आता अन्नदान हे कसं केलं जातं की समजा आपण समजा तुम्ही नोकरदार असताल, अथवा तुम्ही शेतकरी असाल, अथवा बिझनेस करत असताल, कुठलं काम करत असताल, मजुरी काही करत असताल, काही जे असेल ते असेल, म्हणजे तुम्ही स्वतःसाठी काही गोष्टी करतात ना 4 पैसे मिळवण्याच्या, त्या मिळवलेल्या असतो पैसा, त्याच्यातला कमीत कमी एखादा रुपया तरी हे अन्नदानासाठी खर्च करायला पाहिजे. कारण ज्या समाजातून तुम्ही तो पैसा मिळवलेला आहे त्यांना त्याची परतफेड अशा रीतीनं करावं लागते. आता बरेच जण म्हणतात आम्ही अन्नदान खूप करतो. कशाला करतो? वाढदिवसाला खूप मोठा वाढदिवस करतात. कुणी म्हणतं लग्न कार्यात मी खूप मोठं अन्नदान केलं, कुणी इतर काही कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये मी खूप अन्नदान करतो, असं बोलतात ना लोक, आम्ही खूप अन्नदान करतो. पण ते अन्नदान ही वेगळा विषय आहे. तुमचा ते मोठेपणा आहे की अमुक अमुक यांच्या लग्नाच्या ह्याच्या पोराच्या लग्नामध्ये अथवा पुरीच्या लग्नामध्ये खूप मोठं खायला केले होते, आम्ही सगळ्यांनी उभ्यानं खाल्लं, खूप पदार्थ केले होते, पण ते अन्नदान होत नाही. म्हणजे जे आपल्या पुण्यकर्मातलं असतं ते अन्नदान होत नाही. ते अन्नदान असतं की जे नवरा नवरी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी अन्नदान असतं ते. आता लोकांना त्या अन्नदानाचा महत्त्वच कळत नाही नेमकं. आता ते काय करतात की लोक आलेत आणि त्यांना जीव घालावं म्हणून केलं जातं, पण त्याच्या मागचा अर्थ कळत नाही की आपल्या मुलामुलींना, ह्या नवरा नवरींना अन्न ग्रहण केल्यानंतर त्यांचा आत्मा तृप्त झाल्यानंतर त्याचा आशीर्वाद ह्या आपल्या नववधूंना नववरांना लागावा आणि त्यांचा संसार सुखाचा समाधानाचा व्हावा, त्यामागचा उद्देश असतो. पण अन्नदान करताना खिदळलं तर हे त्या नवरा नवरीचं देणं घेणं नसतं, काही नसतं, त्यांचा आशीर्वाद बी काय संबंध नसतो काही. हे मौज मजा करतात
आणि त्या मोजमोज्यामुळे हे काही त्याचा उपयोग पण होत नाही. आता वाढदिवस आहे, आता वाढदिवस आहे अमुक अमुक व्यक्तीचा. मग वाढदिवस आहे तर मग त्या तिथे काही खायला करतात, कोणी काही समजा नाश्ता वगैरे करतात. त्यावेळेस पण ते कशासाठी असतं की ते ज्यांनी खाल्लं त्यांनी तृप्त झाल्यानंतर त्यांनी आशीर्वाद, ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे त्यांना तो आशीर्वाद असायला पाहिजे. ते पण होत नाही. मग आपण एवढा खर्च करून काय उपयोग होतो का? परत तुम्ही बोलता की आम्ही अन्नदान केलं, आम्ही काय खूप केलं, त्याचा काही उपयोग होत नाही. उद्देश हा वेगळा राहतो, बाजूला राहतो आणि दुसरंच काहीतरी होतं. म्हणून म्हणतो मग असे कार्यक्रम करू नका. अगर असं काही मला म्हणायचं नाही, तुम्ही करा ना, तसं काही नाही. पण ज्या ठिकाणी धार्मिक आणि त्यातल्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवमंदिर असावं आणि आमुषाही असावी, अशा ठिकाणी अन्नदान केल्यानं काय होतं, आपले पूर्वज बी तृप्त होतात आणि जी लोकांनी तिथलं अन्नदान प्रसाद जो खाल्ला आहे, त्यांचं मन अगोदरच तिथं काय झालेलं असतं, ते धार्मिक वृत्ती नसतात. तिथलं वातावरण ही शिवमय असतं. त्यांचा दृष्टिकोन हा बदललेला असतो. तसं इतर कामात होत नाही, इतर कार्यामध्ये होत नाही. थोडक्यात लग्न कार्य असेल, वाढदिवस असेल, इतर कार्यक्रम असतात ना, तिथं होत नाही. ते तिथं तो विषय नसतो. कारण कुठल्याही मंदिरात, धार्मिक स्थळी ही तिथलं वातावरण ही वेगळं असतं. तिथं मंत्रोपचार, देवाचं नामस्मरण चाललेलं असतं आणि सगळ्यांची वृत्ती असते की आपण इथं धार्मिक स्थळी आलो आहोत, इथे अमुक अमुक महादेव आहे, आपण दर्शन केलेलं आहे. कारण तिथं बसल्यानंतर ज्या ठिकाणी त्या माणसाचं मन परिवर्तन झालेलं असतं आणि अशा लोकांनी अन्न ग्रहण केल्यानंतर त्यांच्यामधून जो दुवा निघतो, आशीर्वाद निघतो, तो आपल्याला आणि आपल्या पूर्वजांनाही लागतो. त्यांचा बी आशीर्वाद मिळतो, तेही तृप्त होतात. म्हणून हा उद्देश आपण डोळ्यासमोर ठेवून आता 7-8 वर्षापासून आपण इथे आमोशाला अन्नदान करतो मंदिरात. उद्देश तेच की, आणि ते अन्नदान का करतो की बऱ्याच जणांची इच्छा असते. आता खूप श्रीमंत लोक असतात पण त्यांची काही इच्छा नसते काही करण्याची, ते कुठे नको तिथं ठिकाणी खर्च करतील, पण अशा ठिकाणी करत नाहीत. पण सर्वसामान्य लोक आहेत, जे गरीब बी आहेत, पण त्यांची इच्छा आहे की आपण अन्नदान करावं, आपण अन्नदान करावं असं वाटतं. पण त्यांना वाटतं की अन्नदानाला खूप खर्च येईल, मग आपल्याकडे तेवढी नाही, आपली मिळकत बी तेवढी नाही आहे, काय नाही, मग कसं करायचं. मग त्यासाठी मी पर्याय काढला की बाबा सर्वसामान्य एकदम साधा मजूरही अन्नदान करू शकतो आणि करता यावं, त्यासाठी मी एक पद्धत ठेवली की तुम्हाला जे घडल ते, तुम्हाला इच्छा आहे ना अन्नदान करण्याची, तर जे तुम्हाला घडतं, तुम्ही 1 रुपयाही अन्नदानासाठी जरी दान दिला अथवा मुठभर तांदूळ दिले, काही दिलं, तरी ते तुमचं अन्नदान ग्राह्य धरले जाईल आणि ते तुमचं अन्नदान केलं जाईल. असं तुम्ही म्हणता एवढ्या 1 रुपयानं कसं काय होऊ शकतं, तर तसं नाही. ते 1 रुपया सगळ्यांचे 1 रुपया, 2 रुपये काय, 10, 5 काय, 5, 50, 100, 200 असे सगळे कलेक्शन गोळा होतं. कुणी जास्त देतं, काही होतं. आपण सर्व पैसे गोळा करून ते एक मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान करतो. म्हणजे पै गोळा करून, म्हणजे सगळ्यांना त्याचं पुण्य लाभ व्हावा आणि त्यांची बी इच्छा होती की मी अन्नदानासाठी 1 रुपया खर्च केला, अगर मी दिला, अशी मनाची समाधानी व्हावी, यासाठी हा उद्देश ठेवून आपण सहज घडण तसं करत राहा म्हणतो. तुम्हाला काय घडण ना तेवढं करा, कारण तुमची इच्छा आहे ना अन्नदान करण्याची, तर तुम्ही करू शकतात असं मी म्हणत असतो. आणि लोक करतातही, खूप लोक जसं जमन तसं देतात. कमी पडले तरी मागचं काही उरलेलं असतं, मागचं ॲडजस्ट करून आपण तो कार्यक्रम प्रत्येक आमुष्याला ही करत असतो तिथे. जरी तुम्हाला ह्या गोष्टीसाठी आता अन्नदान वगैरे करायची इच्छा असेल, आपल्या पित्रांसाठी, आपल्या पूर्वजांसाठी, अथवा तुम्हाला काही पुण्यकर्म लाभावं या गोष्टीसाठी जर तुम्हाला अन्नदान करायचे असेल, तर तुम्ही तेही करू शकतात. आता 27 तारखेला अमावस्या आहे, शनी अमावस्या आहे त्यात
आणि विशेष म्हणजे त्या दिवशी शनी अमावस्या असून जे आपले मुंजे असतात, हां, श्रावण महिन्यातले येत असल्यामुळं मुंजे म्हणजे 12 वर्षाची आतील मुलं, त्यांना पण अन्नदान, वस्त्रदान, श्रीफळ, दक्षिणा, हं, अशा गोष्टी देण्यात येणार आहेत. हं. बऱ्याच मंडळींनी त्यासाठी नाव नोंदवलं आहे. हं. तर हे कशासाठी, हे लहान मुलांचं जी घरामध्ये आपल्या गर्भपात झाला असेल, कुणी लहान मूल वारला असेल, काही तर त्याचा दोष लागतो, त्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला जातो श्रावण महिन्यामध्ये आणि चैत्रामध्ये शेवटी. हं? शनिवार गाठून अथवा आमुषा गाठून करतो का आपण हे कार्यक्रम. तर यावेळेस बी आता 27 तारखेला तो कार्यक्रम आहे. त्यासाठी चाललेलं आहे. जर तुम्हाला, मी तर सांगतो की तुम्ही घरी करा हे. लहान मुलांना कमीत कमी 5 मुलं, त्यांना दक्षिणा द्या, काय तुम्हाला घडल तशी, रुमाल, टोपी वगैरे दान द्या. हं? आणि त्यांची पूजा करून त्यांना भोजन द्या. हं? पण बऱ्याच मंडळी म्हणतात की आम्ही शहरात राहतो, तिथं मुलं पाठवत नाहीत, काही नाहीत, आणि आमची इच्छा आहे करण्याची, आमच्या घरामध्ये असं असं झालेलं आहे. तर त्यांच्यासाठी मी हा एक कार्यक्रम आयोजन केला असतो. कारण ज्यांना शक्य नाही त्यांनी आपल्याकडे समजा दक्षिणा पाठवूनही इथे कार्यक्रम आपण केला जातो सामूहिकरित्या. आपल्याकडे मुलं येतात, सर्व करतो आपण त्यांचं. हं? आता मागे चैत्रामध्ये पण आपण केला होता तो कार्यक्रम. आता हे श्रावण महिन्यातील आता शनिवार आहे 27 तारखे, त्यावेळेसही करण्यात नियोजन केलेलं आहे. जर कोणाची इच्छा असेल तरी त्यांनी ही व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या व्हॉट्सअप नंबरवर सर्व तुमची माहिती पाठवा. दक्षिणा किती लागते ही सर्व त्याच्यावर माहिती मिळेल तुम्हाला. आणि एवढं काही घाबरायसारखं नाही. दक्षिणा जी पाठवायची काही एवढी काही मोठी नाही. कारण त्यात काय होतं, जी थोडी काय रक्कम आहे सांगणार, त्याच्यामध्ये तुमचा मुंजाचा अभिषेक, मुलांना दक्षिणा, वस्त्रदान आणि भोजन, ह्या गोष्टी कमीत कमी खर्चामध्ये करण्याचे नियोजन केलं आहे. कारण सर्वसामान्य लोकांनाही ते करता यावं, हा उद्देश डोळ्यापुढे समोर ठेवून हा कार्यक्रम आयोजन केला आहे. तर असो, आता तुम्हाला समजलं अन्नदानाचं महत्त्व, असं समजतो. आणि हा कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तर तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी राहा आणि समाधानी राहा.